Hello, hello. This is the My Artifact episode number 1978. आजची तारीख आहे 24 जुलै 2020. वाजले आता रात्रीचे ॲक्च्युली सकाळचे ऑलमोस्ट 11:30 वाजले आहे, म्हणजे दुपारचा वेळ झालेला आहे. ॲक्च्युली कसं आहे, पावसाचं वातावरण असलं ना तर खूप म्हणजे कसं नेहमी ढगाळ वातावरण राहतं ना, त्यामुळे कळतच नाही की दुपार झाली की सकाळ झाली. एव्हरी टाइम असं वाटते की सकाळ आहे नाही तर संध्याकाळ आहे, दुपार तर आहेच नाही. व्हॉटएव्हर, काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. सो ॲक्च्युली पहिले आपण कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून घेऊ. सो कालची तारीख होती 23 जुलै 2020. वाजले होते ऑलमोस्ट, घेऊया कोणत्या वेळ. यस, काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला, या दॅट्स रिली जेन्युइन रिझन आहे त्यासाठी. काही जेन्युइन रिझन वगैरे काय आहे नाही. ॲक्च्युली कसं आहे की मी सकाळी काल ठरवलं होतं की मी वैभवसोबत एक शॉर्ट फिल्म बनवणार आहे, त्याच्याबद्दल मी प्री प्रोडक्शन म्हणजे इन सेन्स की स्क्रिप्ट ब्रेकडाऊन वगैरे. पण याच्यामध्ये मला फारसं सक्सेस भेटली नाही, कारण आय गॉट रिअली स्टक. कधी कधी अटकून जात होतो, तर कधी कधी एक प्रकारे असं वाटत होतं की खूप बोर मारत होतं, तर कधी कधी असं एक प्रकारे की सर इथे काहीतरी नवीन पाहिजे होतं असं वाटतं. वेल, ॲक्च्युली प्री प्रोडक्शन करायच्या वेळेस वन थिंग इज दॅट की पहिले तू स्टोरी डिसाईड कर, नंतर स्क्रिप्ट ब्रेकडाऊन तू बुकवरच कर. ओके, आता हे स्टोरी आणि स्क्रिप्ट ब्रेकडाऊन हे बुकवरच कर. ओके, तिसरं आहे त्याच्यानंतर आहे एक्सेलमध्ये त्याला उतरव. ओके, त्याच्या एक्सेलमध्ये उतरवल्यानंतर नाही का तुला रिवाइज होईल की तुला एक्झॅक्टली कोणते शॉर्ट्स हवे. विथ रेफरन्स इमेजेस पण घे, कारण तुला एक्झॅक्टली माहीत पडेल की आता मला कोणता शॉर्ट हवा आहे. ओके, सो समजा तू या पद्धतीने काम केलं ना तर इट वॉज रिअली ग्रेट. या कारण त्यामुळे नाही का तू खूप चांगल्याने समजू शकेल त्या गोष्टीला. सो काल त्याच्यामध्येच पूर्ण दिवस गेला ॲक्च्युली. यस, ॲक्च्युली क्रिएटिव्ह काम करणं वॉज रिअली टफ वगैरे नाही आहे, बट एक प्रकारे खूप जास्त लेंदी आहे या, आणि खूप विचार करावं लागते, खूप डोक्याची पूर्ण दही करावं लागते. इट वॉज लाईक कोणी म्हणजे जस्ट लाईक क्रिएटिव्ह काम करत असताना आपण जस्ट लाईक बसूनच राहतो, बट आपलं डोकं काम करत राहते आतून. यस, कशाला मी कोणता शॉट घेऊ या ठिकाणी, का हा शॉट हे सीन बरोबर आहे का नाही, यावेळेस तो इमोशन बाहेर निघन का नाही. सो ते थोडंसं हे होत होतं, त्यामुळे थोडासा इश्यू होता. स्टील स्ट्रगलिंग, बट ऑफकोर्स बनवतो, कारण मला हे इम्पॉर्टंट आहे स्टोरी ब्रेकडाऊन. कारण जोपर्यंत मी कोणती शॉर्ट फिल्म बनवत नाही, माझी स्टोरी स्वतःची बनवत नाही, तोपर्यंत मला कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये काम भेटणं थोडं मुश्किल होऊन जाईल. सो बेटर आहे की आपण आपलं म्हणजे या लॉकडाऊन पिरियड आहे आणि आपल्यापाशी फ्री टाईम आहे, तर आपण याचा प्रॉपर युटिलाइज करू आणि स्टोरी बनवून टाकू. ओके, अजून काय झालं काल, मग मी संध्याकाळी थोडंसं खेळायला गेलो. ॲक्च्युली संध्याकाळी पाऊसच होता, त्यामुळे जास्त म्हणजे खेळणं वगैरे झालं नाही, बट पाऊस होतं त्यामुळे थोडंसं ओलं वगैरे. त्यानंतर घरी आलो, लवकरच आलो, जास्त वेळ नाही लागला. ॲक्च्युली 7:30 वाजता घरी आलो. आल्यानंतर मग थकलो होतो, आंघोळ वगैरे केली, आणि मग त्याच्यानंतर मग काय, मग मी नाही का एव्हरी मंथ मी बजेट बनवतो. म्हणजे ॲक्च्युली माझी एक एक्सेल शीट आहे गुगलवर, एक एक्सेल शीट. त्याच्यामध्ये मी म्हणजे हे माझं 2020चं रेझोल्युशन होतं की मी या वर्षी काय नवीन करेल. तर या वर्षीचं हे माझं रेझोल्युशन होतं की मी प्रत्येक महिन्याचा बजेट बनवेल. म्हणजे की माझा जेवढाही खर्च होतो तो खर्च मी एका एक्सेल शीटवर एक प्रॉपरली लिहून ठेवेल. आणि कारण त्यामुळे असं वाटते की जर आपण एव्हरीडे बजेट बनवलं, त्यामुळे आपल्याला लक्षात राहते की आपल्याला एव्हरीडे म्हणजे प्रत्येक महिन्याचे एक्सपेन्सेस किती आहे, खर्च किती आहे, आणि त्याला आपण कशाप्रमाणे कंट्रोल करू शकतो.
सो या साऱ्या गोष्टी आपल्याला रिअलाइज होते जेव्हा आपण बजेट बनवतो. आणि कसं आहे की हे खूप जास्त इम्पॉर्टंट याच्यासाठी पण आहे, कारण नाही का की मोस्ट ऑफ द लोक जे समजा तुला असं वाटते की सक्सेसफुल व्हायचं असेल तुझ्या लाईफमध्ये, तर ऑब्व्हियसली तुला अशा प्रकारचे काम करणं इम्पॉर्टंट आहे. कारण हेच एक कामं नाही का तुला डिसाईड करते की तुला समोर जाऊन का बनायचं आहे का नाही. तर तुझ्यामध्ये जेवढी सुधारणा तू करशील तेवढं बेटर राहते आणि त्यामुळेच तू स्वतःमध्ये नवीन इम्प्रूव्हमेंट आणण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यानंतर काय झालं की मग मी थोडंसं ते बजेट वगैरे बनवत होतो. मधातच मला प्रवेशचा फोन आला. तो म्हणे की माय गव्हर्नमेंट साईटवर जा म्हणे आणि त्याच्यावर नाही का एक कॉम्पिटिशन लागली आहे म्हणे, ज्यांची शॉर्ट फिल्म खूप जबरदस्त असेल त्यांना प्राईज आहे म्हणे. सो मी त्याचं पूर्ण नोटिफिकेशन काल वाचलं मी ऑब्व्हियसली. तर त्याच्यामध्ये एवढं रिअलाइज झालं की त्याच्यामध्ये जो सब्जेक्ट पाहिजे, म्हणजे जो शॉर्ट फिल्मचा जो सब्जेक्ट आहे तो आहे आत्मनिर्भर आणि पेट्रिऑटिझम. तर या दोन गोष्टीवर आपल्याला शॉर्ट फिल्म बनवायची आहे. ओके, बनवायची आहे म्हणजे इन द सेन्स की त्या नोटिफिकेशनमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी होत्या. बाकी काही हे नाही, बाकी म्हणजे तुम्ही कॅरेक्टर कोणते निवडा हे निवडा, बाकी सिक्युरिटी पर्पजसाठी जे काही विचारते ना ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत्या. ओके, तर मी विचार केला यार की का मी या पार्टिसिपेट म्हणजे या कॉन्टेस्टमध्ये म्हणजे भाग घेऊ का. वन थिंग इज दॅट की राईट नाव मी अजूनपर्यंत शॉर्ट फिल्म बनवली नाही आहे. ओके, आणि मला असं वाटत नाही की मी जर याच्यामध्ये पुन्हा भाग घेतला तर आम काइंड ऑफ रिअली म्हणजे मी त्या पद्धतीने तो एफर्ट देऊ शकतो. येस, कारण कसं की कोणत्या कॉन्टेस्टमध्ये उतरण्यासाठी आपण ॲटलिस्ट तरी काही ना काहीतरी काम केलं पाहिजे. येस, बट मी अगोदर असं कोणतंच काम केलेलं नाही आहे. सो इट्स एक प्रकारे थोडंसं अजीब होऊन जाते की समजा तू आजपर्यंत कोणतंच असं शॉर्ट फिल्म्स अशी कोणती शॉर्ट फिल्म बनवली नाही तर तू डायरेक्ट कॉन्टेस्टमध्ये कशाला उतरते या. कारण कसं आहे त्यामुळे कसं होते की आपल्याला प्रेशर येते की आपण त्या सब्जेक्टनुसार बनवतो, शॉर्ट फिल्म डिझाईन करतो आणि कधी कधी ती शॉर्ट फिल्म चांगली बनत नाही. काय कारण नाही का आपण प्रेशरमध्ये काम करतो ना त्यांच्या सब्जेक्ट अनुसरून, म्हणजे पेट्रोटिझम त्यानंतर आत्मनिर्भर. समज जर मी या दृष्टिकोनातून विचार करतो म्हटलं तर माझी पूर्ण म्हणजे मी जे स्टोरी डिझाईन केली होती म्हणजे पढाईवाली ते पूर्ण एकदम डिस्ट्रॅक्ट होऊन जातात, ते एकदम वेगळी होऊन जाते ना. आत्मनिर्भर वॉज समथिंग रिअली डिफरंट. सो ट्राय टू अंडरस्टँड की जेव्हा आपण कोणतीही अशी फिल्म बनवायच्या वेळेस ओके, सो तेव्हाही अशी कोणती फिल्म बनवायच्या वेळेस अशा प्रकारे अंडरस्टँड कर की आपल्याला या दृष्टिकोनातून फिल्म अशी बनवायची आहे. ओके, सो काय होते की जेव्हा आपण कोणत्याही प्रेशरमध्ये काम करतो ना तर ऑब्व्हियसली कोणतेही काम प्रॉपरली होत नाही, डेफिनेटली नाही. सो बेटर आहे की आपण जे स्टोरी डिझाईन केली होती, आपण जो कन्सेप्ट डिझाईन केला होता आपल्या शॉर्ट फिल्मसाठी तोच कन्सेप्ट ठेवा. आपण या कॉन्टेस्टमध्ये भाग नाही घेऊ, कारण आपल्याला कसं आहे राईट नाव स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा आहे की खरंच मी या प्रकारच्या गोष्टी करू शकतो का नाही. असं कारण कसं आहे की शॉर्ट फिल्म बनवणं हे वाटते इझी आहे. यस, म्हणजे जस्ट लाईक इथून शॉर्ट घेणं तिथून शॉर्ट घेणं त्यानंतर, बट कसं याला प्रॉपरली डिझाईन करणं, त्याचा प्रॅक्टिकल विचार करणं आणि त्यानंतर खरंच आपण जो मेसेज देण्याचा प्रयत्न करून राहिला ऑडियन्सला तो मेसेज ऑडियन्सपर्यंत चाललाय की नाही. सो या साऱ्या गोष्टीबद्दल खूप विचार करावा लागते. यस, बहुत जास्त डीपली. आणि हेच थॉट्स आहे ना वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या शॉर्ट्स थ्रू किंवा वेगवेगळे असे काही इमोशन्स थ्रू रिप्रेझेंट करावं लागते ऑडियन्स समोर, कॅमेरा समोर. सो खूप कठीण तर नाही होत बट खूप डोकं खर्च होते लिटरली बहुत जास्त. कारण कधी कधी आपल्यापाशी आयडियाज नसते, कारण हे जे काम आहे हे कम्प्लिटली क्रिएटिव्ह वर्क आहे. असं आणि जोपर्यंत तुमच्यापाशी काही क्रिएटिव्हिटी नसेल, म्हणजे समजा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला तुम्ही अंडरस्टँड करून तुम्ही त्या फिल्मवर पडद्यावर आणण्याचा प्रयत्न नाही करू शकत असेल ना
तर खूप कठीण होऊन जाते अशा प्रकारचं काम करणं. या डेफिनेटली आम टेलिंग यू. आणि कसं आहे की माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की जेव्हा पण अशा प्रकारच्या काही आयडियाज वगैरे माझ्या डोक्यामध्ये आल्या तर मी फटाकसे त्याला रेकॉर्ड करू किंवा त्याला बार बार रिवाईज करू. सो त्यामुळे नाही का त्या गोष्टी खूप जास्त फोकसमध्ये राहतात. सो माझा प्रयत्न हाच आहे आणि मी यालाच करून राहिलोय कारण मला डेफिनेटली वाटते की समोर जाऊन मला त्या फील्डमध्ये जाऊन काम करायचं आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करायचं आहे. सो माझ्यामध्ये त्या प्रकारचं टॅलेंट असणं गरजेचं आहे डेफिनेटली. सो मी प्रयत्न करून राहिलोय. या सो आता तर फारसं काही आहे नाही. काल तर एवढंच झालं. त्यानंतर मी खूप जास्त थकलो होतो तर आय वेंट टू स्लीप. काल एवढंच. दिस इज द एंड. आज मला काय करायचं आहे, आज आता ॲक्च्युली कसं आहे की आज मी स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करू की ॲक्च्युली ते एक म्हणजे कसं की ते एक व्हिडिओ बनवायचा होता याचा. तो नाही का मी FC ब्लूवाल्यांसोबत मी व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ नाही, रेकॉर्ड केलं होतं. अजूनपर्यंत व्हिडिओ बनवलाच नाही ॲक्च्युली. ॲक्च्युली कसं आहे की जेव्हा मी स्टार्टिंगला तो व्हिडिओ बनवासाठी घेतला तेव्हा मी जे गाणं टाकलं होतं ते डेक्स्टनचं आय फाउंड यू इपिडेमिक म्युझिकचं होतं. सो याच्यामध्ये बहुत सारे बीट्स होते आणि मी त्या बीट्सवर एक एक सीन किंवा एक एक शॉट चेंज करून राहिलो होतो. त्यामुळे मला असं रिअलाइज झालं की माझे शॉट्स कमी पडले बा. त्यामुळे मग मी पुन्हा रेकॉर्डसाठी पुन्हा त्यांच्याकडे गेलो. बट त्याच्यानंतर मग कसं की मला असं वाटलं की तोपर्यंत माझ्यापाशी गिम्बल नव्हता. या आय वॉज लाईक रिअली हँडहेल्डवरच सगळं काही शूट केलं. ओके. पण त्याच्यानंतर गिम्बल आल्यानंतर मग मला एक वेगळाच एक्सपिरियन्स भेटला. स्मूथ अँड क्लीन असं ट्रान्झिशन मला गिम्बल थ्रू भेटलं. तर त्यामुळे मग माझं एकदम दुर्लक्ष झालं FC ब्लूच्या प्रोजेक्टकडे. काल मला कसं मी जेव्हा खेळायला जात असताना नाही का मला तो एक व्यक्तीचं नाव काय आय डोंट नो, इज अ गाय फ्रॉम द फुटबॉल क्लब. ओके. त्यांनी असं म्हणलं की दादा व्हिडिओ बनलाय. तुम्ही म्हणलं व्हिडिओ बनायचा आहे म्हणलं. सो इट जस्ट लाईक मला असं रिअलाइज झालं की हे लोक होप घेऊन आहे म्हणजे की मी बनवेल बा. सो समजा जर आपण अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टी करून नाही म्हणजे युजली कसं मी बाकीचे खूप सारे व्हिडिओज बनवले बट त्यांचा व्हिडिओ नाही बनवला तर इट वॉज नॉट वेल. या म्हणजे आपल्यापाशी फुटेजेस आहे तर वाय डोंट यू ट्राय. एक एडिटिंगचं काम आहे, एक एडिटरचं काम आहे की आपल्याला नाही का जे काही फुटेजेस आहे त्याच्यावरच तुम्ही सॅटिस्फाय राहा आणि त्याच्यातच तुम्ही काही ना काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. क्रिएटिव्ह इन द सेन्स की काही ना काहीतरी जबरदस्त म्हणजे ट्रान्झिशन घ्या किंवा असे काही इफेक्ट्स द्या किंवा असे काही म्युझिक्स हे करा जेणेकरून तुमचे जे व्हिडिओ आहे ते बहुत जबरदस्त फील येईल. या तर समजा जर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर ऑब्विसली बहुत काही चांगलं होऊ शकते. समजा तू असं म्हणशील की अरे यार आपल्यापाशी फुटेजच नाही तर खूप कठीण होऊन जाते की आपण या साऱ्या गोष्टी करू बा. राईट. सो या माझा तोच विचार आहे आणि मी त्याच्यावरच चालण्याचा प्रयत्न करतो. सो आता मी तो व्हिडिओ बनवतो. ओके. FC ब्लूवाल्यांचा पाहतो की किती चांगला बनवू शकते, कशाप्रमाणे बनवू शकते. ओके. आणि आज मी थोडासा एक्सरसाइज पण केली. आय जस्ट फील रिअली गुड. ॲक्च्युली आज ॲप्स एक्सरसाइज म्हणजे इन द सेन्स की माझ्यापाशी ते एक ॲप आहे, फिटनेसवाली ॲप आहे. त्याच्यामध्ये खूप सारे एक्सरसाइज इनबिल्ट देऊन आहे. बस ते एक्सरसाइज पाहायचे आहे आणि त्याप्रमाणे करायचे आहे. ॲक्च्युली कसं आहे की एक्सरसाइज करणे इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे कारण फर्स्ट ऑफ ऑल तुमची स्वतःची इम्युनिटी वाढते आणि त्यानंतर तुम्ही फिट राहता. दॅट्स द ओनली थिंग. यस. आणि तुम्ही फ्रेश राहता. दिसून आता माझ्या चेहऱ्यावर ग्लो वगैरे दिसून राहिला आहे. बट दिस इज बिकॉज ऑफ दॅट की मी आता जस्ट कम्प्लीट फ्रेश आहे. जस्ट लाईक मी एक्सरसाइज केली, हातपाय आंघोळ धुतले, त्यानंतर जेवण केलं आणि आता जस्ट काइंड ऑफ फील्स लाईक गुड. या तर थोडीशी लागली बट इट्स मॅनेजेबल. ओके. बट कसं आहे की आपण समजा जर या सगळ्या गोष्टी करतो म्हणलं तर हे बेटर आहे. मी या लॉकडाऊन पिरियडमध्ये आणि मी स्वतःमध्ये काफी इम्प्रूव्हमेंट फील करून राहिलो आहे कारण मला असं रिअलाइज होऊन राहिलं आहे की समजा जर आपल्याला काही ना काहीतरी करायचं असेल ना
तर आपण सुरुवात स्वतःपासूनच करायला पाहिजे आणि त्यानंतर स्वतःपासून सुरुवात केल्यानंतरच आपण या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करू शकतो आणि समोर आपल्याला जे टार्गेटवर जायचं आहे त्या टार्गेटला आपण सक्सेसफुली अचीव करू शकतो. सो यस, सो माझी इम्प्रूव्हमेंट सुरू आहे आणि दॅट्स इट. दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1978. Right now we are at वर्धा, Maharashtra.